75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या बातमीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। अजित पवार हयात असतानाच हा निर्णय झाल्याचा दावा आता करण्यात आलेला आहे। अल्पसंख्याक विभागाने मुख्य सचिवांकडे या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। 73 शाळांची मान्यता अजित पवार हयात असतानाच देण्यात आली असा त्यांचा दावा आहे। तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलवर निर्णय अपलोड झाला नाही असाही दावा त्यांनी या स्पष्टीकरणाद्वारे दिलाय। डिजिटल स्वाक्षरीसाठी महा आयटी पोर्टलवरील प्रक्रिया ही थांबली होती असाही त्यांचा दावा आहे। 70 हून अधिक प्रमाणपत्र उशिरा अपलोड झाल्यानं गोंधळ उडाल्याचा दावा त्यांनी केलाय। 18 फेब्रुवारीला वाद समोर आल्यानंतर या संदर्भातलं स्पष्टीकरण आता पाठवण्यात आलेलं आहे। सुनावणी आणि मान्यता 24 डिसेंबर ते 27 जानेवारी दरम्यान झाल्याचाही त्यांचा दावा आहे। 20 संस्थांची सुनावणी होऊन 73 शाळांना मान्यता दिल्याचाही दावा त्यांनी केलाय। मनमानी प्रक्रिया राबवल्याचा इन्कार त्यांनी केलाय। त्यासोबतच तथ्यांची मोडतोड केल्याचाही त्यांचा दावा आहे। 29 डिसेंबर ते 28 जानेवारी दरम्यान महाआयटी पोर्टलचा बिघाड झाला होता असाही दावा करण्यात आला आहे। तर अल्पसंख्याक विभागानं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, आता कसा ट्विस्ट आला एकूणच या प्रकरणात? अल्पसंख्याक विभागाच्या या दाव्यावर आता मुख्य सचिवांचं काय म्हणणं आहे, काय आहे या दाव्यामध्ये? अगदी आपण पाहतोय अजित पवारांचं निधन झाल्यानंतर या शाळांना जी आहे ती मान्यता देण्यात आली अशा प्रकारचा आरोप होऊन मोठ्या प्रमाणावरती टीका झालेली होती। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याला स्टे दिला होता, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याची चौकशी लावलेली होती आणि आता अल्पसंख्याक विभागाने जे आहे ते मुख्य सचिवांना पत्र देऊन खुलासा केलेला आहे की ज्या शाळांना मान्यता दिलेली आहे ते अजित पवार हयात असतानाच शाळांना ही मान्यता दिलेली आहे। एकूण 20 संस्थांच्या या शाळा आहेत आणि यांची हेरिंग अजित पवार हयात असतानाच झालेली होती, त्यामुळे कुठल्या प्रकारची नवीन मान्यता दिली गेलेली नाही। मात्र कुठतरी महा आयटी पोर्टलवरती तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे ही प्रमाणपत्र जी आहे ती अपलोड करण्यामध्ये विलंब झाला। त्यामुळे त्या दिवशी ही अपलोड झाल्याचं जे आहे ते समोर आल्याचं डिपार्टमेंटने म्हणालेलं आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की याच्यावरती नवीन जे आहे तो पडदा टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा 18 फेब्रुवारीला वाद समोर आलेला होता आणि जवळपास त्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांच्या निधनाच्या आधीच जे आहे ते सगळ्या संस्थांना मान्यता दिली गेलेली होती। त्यामुळे आपण पाहतो त्यांनी म्हटलेलं आहे की 19 संस्थांची सुनावणी ही 24 डिसेंबर 2025 ते 27 जानेवारी 2026 या दरम्यान पूर्ण झालेली आहे आणि 20 संस्थांच्या अंतर्गत एकूण ह्या 73 ते 75 शैक्षणिक संस्था आहेत त्यांना हे प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे। त्यामुळे हे कुठल्या प्रकारची मनमानी प्रक्रिया नसून तथ्यांची मोडतोड केला असल्याचं या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। आपण जर याच्यामध्ये पाहिलं तर साधारणतः आपण पाहतो आणि क्रमवार सुद्धा काही प्रमाणामध्ये दिलेला आहे। 29 डिसेंबर 2025 ला विभागाने महाआयटीला जावा एररमुळे स्वाक्षर होत असल्याचं कळवलं होतं आणि त्यानंतर 20, 21 आणि 23 जानेवारी 2026 ला पुन्हा तक्रारी करण्यात आल्या की मंजूर प्रस्ताव पोर्टलवरती दिसत नाही आणि म्हणून 28 जानेवारीला महाआयटीच्या तांत्रिक टीमने रिमोट सॉफ्टवेअरद्वारे त्रुटी दूर करण्याचं काम सुरू केलं आणि 29 जानेवारीला त्रुटी पूर्णपणे ज्या आहेत त्या दूर झाल्या आणि आधीच मंजूर झालेले प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीसह अपलोड होण्यास सुरुवात झाली। त्यामुळे नव्याने कुठल्याही प्रकारचं जे आहे ती मान्यता दिली गेलेली नाही असं स्पष्ट जे आहे ते मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे। मात्र यामध्ये नेमकं आता तथ्य काय आहे याची चौकशी होणार आहे, कारण आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिलेले आहे। त्यामुळे आता या दाव्यावरती आता मुख्य सचिव आणखी काही चौकशी करून सरकारला अहवाल सादर करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। मात्र राजू, जे हे पत्र आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 29 डिसेंबर ते 28 जानेवारी म्हणजे जवळपास महिनाभर महाआयटी पोर्टलमध्ये बिघाड झाला होता। इतक्या मोठ्या कालावधीसाठी जवळपास महिनाभर खरंच महाआयटी पोर्टलचा बिघाड झाला होता का? आणि तसा जर बिघाड झाला होता तर त्या संदर्भात कुठेही कधी बातम्या का नाही आल्या किंवा इतर विभागांना त्यांच्या कामकाजात अडचणी का नाही आल्या? हा मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अगदी मुद्दा हाच आहे, कारण महाआयटी पोर्टलवरती फक्त अल्पसंख्याक विभागाची जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड होत नाही, तर इतर विभागांचे सुद्धा अपलोड होतात आणि जर या विभागाचा असा दावा असेल की एवढा मोठा हा तांत्रिक बिघाड झालेला होता तर इतर विभागांनी सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई किंवा त्याच्यावरती तक्रार करून ते सुरू का झालं नाही असा सुद्धा महत्त्वाचा आहे। कारण शासकीय संपूर्ण प्रणालीमध्ये महाआयटीचा हा महत्त्वाचा रोल आहे आणि जर एवढ्या मोठ्या कालावधीसाठी जर हा संपूर्णपणे याचं बिघाड होत असेल तर साहजिकच आहे की ही लाजिरवाणी गोष्ट आहे। यावरती त्या विभागाने कारवाई केली नाही का किंवा त्यापुढे त्यातल्या काही तांत्रिक अडचणी आहेत दूर केल्या नाही का असा सुद्धा प्रश्न सवाल येतो। त्यामुळे आता हे संपूर्णपणे स्पष्टीकरण जे आहे ते अल्पसंख्याक विभागाने आपल्या वतीने मांडलेलं आहे। मात्र मुख्य सचिव याच्यावरती सुद्धा
चौकशी करण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी जे दावे केलेले आहेत ते तांत्रिक बिघाड झाला तो किती दिवसात होता यावरती सुद्धा जी आहे ती चौकशी केली जाईल. मात्र या सगळ्या प्रक्रिया जर आपण पाहिल्या तर कुठेतरी आता सर्व होताना पाहायला मिळते आणि सर्व होत असताना खरंच तथ्याला धरून आहे की तथ्यहीन आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की याच्यामध्ये जे दोषी अधिकारी सापडले ते श्रेनाय यांची सुद्धा तत्काळ बदली केलेली आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला नक्कीच. मिळेल की आता पुढच्या काळामध्ये ती चौकशी होऊन आणखी काही सत्य बाहेर येते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील. नक्कीच. आता मुख्य सचिव या सगळ्या पत्राची या सगळ्या दाव्यांची कशी पडताळणी करताना यातून आता नेमकं काय सत्य समोर येतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. राज्य धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.